सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। बघा, खुश खबर, जो काही 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे। खरोखर लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सुरू झाला। तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला। तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासंदर्भात काय अपडेट आलेले आहे, 2100 रुपये संदर्भात काय निर्णय झाला त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगतो। आणि 12,000 रुपये, बघा 12,000 रुपये कसे भेटणार आहेत ते 12,000 रुपये त्याबद्दल पण अपडेट आहे 12,000 रुपये संदर्भात। तर 12,000 रुपये संदर्भात अपडेट पण जाणून घ्या याच व्हिडिओमध्ये। आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या कामाच्या बातम्या पण बघून घ्या। अतिशय दमदार व्हिडिओ आहे आजचा। आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपल्या चॅनलवर कामाचीच माहिती मिळत असते, असं उगाच काही सांगायचं आणि काही तुम्हाला माहिती द्यायची ते काम आपल्या चॅनलवर होत नाही। कामाची अपडेट असली तरच मी तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला चांगल्याच पद्धतीने ते माहीत आहे कारण तुम्ही डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघतात। चला आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, बघा तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले, बरोबर आहे। नुकतेच तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। आणि या 3,000 रुपये जमा झाल्यानंतर तुम्हाला आता प्रतीक्षा लागली होती। तुम्ही सर्वजण आता एकाच गोष्टीची वाट बघत होते, 10वा हप्ता। तर 10वा हप्ता जमा कधी होणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। तर अखेर निर्णय झाला आणि 10वा हप्त्याचे पैसे देखील सुरू झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता सुरू त्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले। तसेच 2100 रुपये संदर्भात बघा काय अपडेट आली ते पण आपण समजून घेणार आहोत। आणि 12,000 रुपये कसे भेटणार 12,000 रुपये संदर्भात पण माहिती सांगतो। आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप बातम्या, तर त्या टॉप बातम्या पण बघा कामाच्या बातम्या आहेत सर्व काही। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी कामाचीच माहिती तुम्हाला सांगत असतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत। आणि एक गोष्ट अजून क्लिअर करून सांगतो तुम्हाला सर्वांना, जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड, ते आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या ज्यांचं बाकी असेल त्यांनी। कारण काय झालेलं आहे, काही बहिणींना जरी पैसे येत नसतील तर एकच कारण आहे, आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे। जरी ते आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर पैसे काय भेटणार नाहीत, बरं। नाहीतर तुम्ही म्हणाल की मला अपात्र केलं, तुम्ही अपात्र नसाल, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, हे पण कारण असू शकतं। हां, अपात्र कोण कोण झालेले आहेत ते तुम्हाला माहीतच आहे, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, किंवा सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न। तर या निकषात ज्या बहिणी निकषाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही। जे बहिणी निकषात बसतात त्यांनाच पैसे भेटणार आहेत, ओके। तर बघा, आता जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण आता समजून घेणार आहोत। जो 10वा हप्ता सुरू आहे एप्रिल महिन्याचा त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो। ज्यांना आलेलं नसेल त्यांना कधी मिळणार आहे, पुढील 1-2 तासात मिळेल का ते पण तुम्हाला सांगतो। 2100 रुपये संदर्भात काय निर्णय झाला, 12,000 रुपये संदर्भात काय माहिती आहे, आणि टॉप बातम्या आजच्या कामाच्या बातम्या काय आहेत सर्व सांगतो। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा बरं। केलं लाईक, धन्यवाद। आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। चॅनल जरी सबस्क्राईब केलं तुम्ही तर तुम्हाला डेली आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ पाहायला मिळतील। चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला आता आपण सर्व गोष्टी बघणार आहोत, ज्या आपण आज रोजीचे अपडेट आहेत ते अपडेट पण सांगतो आणि सर्व माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगतो। हे बघा, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून रेग्युलर बहिणींच्या खात्यात पैसे येत आहे, सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे येत आहे। परंतु बघा आता काय झालेलं आहे,
छाननी जी प्रक्रिया आहे, छाननी प्रक्रिया, एक मिनटं, हां हे बघा, छाननी प्रक्रिया जी आहे, एक मिनटं, थोडं ही मिस्टेक होत आहे, हां, तर छाननी प्रक्रिया जी आहे, तर छाननी प्रक्रियेला वेग आलेला आहे. वेग कसा आलेला आहे, म्हणजे जे फॉर्म आहेत सर्वांचे, तुम्हा सर्वांचे जे काही अर्ज आहेत, फॉर्म आहेत, ते चेक होत आहेत. पुन्हा ते चेक होत आहेत. त्यामध्ये बघितलं जात आहे तुम्ही माहिती बरोबर दिलेली आहे का. जरी सर्व सत्य माहिती असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही पात्र आहात. जरी काही चुकीची माहिती दिली असेल, चुकीचे कागदपत्रे दिली असतील, किंवा तुम्ही जरी अपात्र असाल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर ते संपूर्ण बघितलं जाणार आहे. अपात्र असाल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. आलं लक्षात. तर या गोष्टी बघणे फार गरजेचे आहे आणि त्या सुरू आहेत छाननीनुसार. आता बघा महत्त्वाचे अपडेट. चला आता आपण संपूर्ण अपडेट नीटपणे समजून घेऊया. लाडक्या बहिणींनो, माहिती अतिशय दमदार आहे. जो काही 10वा हप्ता आहे त्या संदर्भात तर तुम्हाला अपडेट मिळणारच आहे. सोबत 2100 रुपये संदर्भात काय निर्णय झाला त्या संदर्भात पण अपडेट आणि 12,000 रुपये संदर्भात माहिती, 12,000 रुपये संदर्भात पण माहिती आपण बघूया. चला आता संपूर्ण माहिती तुम्हाला समजून मी सांगतो. हे बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. मात्र लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. बघा, निवडणुकीच्या पहिले काय सांगण्यात आलं, तर काय सांगण्यात आलं की आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेऐवजी 2100 रुपये देऊ पुढे चालून निवडणूक संपल्यानंतर. परंतु 2100 रुपये काही आले नाही. त्यामुळे काही महिला आता प्रश्न विचारत आहेत, भरपूर जण प्रश्न विचारत आहेत की 2100 रुपये कधी मिळणार. आता बघा, महायुती सरकार आहे, महायुती सरकारने एवढी योजना सुरू केली, त्यामुळे चांगलं काम सरकार करत आहे. एवढे योजना आणले, त्यानंतर भरपूर काही कामं चालू आहेत. तर महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये आता तुम्हाला सुरू आहेत, परंतु पुढे चालून 2100 रुपये देण्याचं देखील तुम्हाला इथे आश्वासन दिलेलं आहे. ते पूर्ण सरकार करेलच. त्याबद्दल बघा आता अपडेट काय समोर आलेले आहे ते अपडेट आपण इथे जाणून घेऊया. हे बघा, मात्र असं झालं नाही. बघा, जे 2100 रुपये द्यायचं ठरवलं होतं मात्र असं काही झालेलं नाही. त्यामुळे आता महिलांमध्ये निराशा झाली. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2100 रुपये कधी देणार याबाबत माहिती दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत, अजित पवार साहेब, तर यांनी सांगितलेलं आहे 2100 रुपये कधी देणार या संदर्भात त्यांनी एक माहिती दिलेली आहे. तीच माहिती आपण इथे बघणार आहोत. अतिशय दमदार माहिती आहे, ती माहिती आपण इथे समजून घेऊया. कामाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनी सर्वांनी व्हिडिओ नीटपणे बघा. 10वा हप्ता संदर्भात तर तुम्हाला माहिती मिळणारच आहे, परंतु 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आलेली आहे ती अपडेट पहिले समजून घ्या. ती एकदम कामाची अपडेट आहे सर्वांसाठी. बघा ती अपडेट काय आहे, आता आपण ती अपडेट इथे समजून घेणार आहोत. कारण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही देऊ, तर आता निर्णय काय घेतला अजितदादांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी काय निर्णय दिला आहे, त्याबद्दल काय माहिती त्यांनी दिलेली आहे ती माहिती तुम्हाला मी आता सांगतो. तर बघा, काल उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणीला आपण 1,500 देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार असं त्यांनी म्हटलं आहे. याच सोबत पीक कर्जाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली, पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे. बघा,
त्यांनी काय म्हटलं आहे, जाहीरनाम्यात बोललो होतो पण भाषणात कुठेही बोललो नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघा आपल्याला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघायची आहे. हे बघा, तर लाडकींना 2100 रुपये कधी, तर त्याबद्दल माहिती आता बघा. बघा लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबाबत अद्याप निर्णय झाला नाही. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. बघा जो काही जाहीरनामा आहे तो 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे महिलांना या 5 वर्षात कधीही 2100 रुपये दिले जाऊ शकतात. बघा, तर ही महत्त्वाची माहिती आहे. तर माहिती काय आहे समजून घ्या. 2100 रुपये देण्यासंदर्भात काय माहिती त्यांनी दिलेली आहे की जो काही जाहीरनामा असतो, आता जाहीरनामामध्ये सांगितलं होतं की 1500 ऐवजी, हे बघा 1500 रुपये ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ असं जाहीरनाम्यात म्हटलं होतं. बरोबर असं म्हटलं होतं. परंतु आता या संदर्भात काय माहिती दिलेली आहे अजितदादांनी की जाहीरनामा जो असतो हा 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे महिलांना या 5 वर्षात कधीही 2100 रुपये दिले जाऊ शकतात. म्हणजे पुढे चालून काही महिन्यानंतर 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये येणे सुरू होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला मिळत आहे ना, तर पुढे चालून काही महिन्यात, आता 5 वर्ष सरकार आहे, 5 वर्ष महायुती सरकार आहे, तर या 5 वर्षात आम्ही कधीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना करणार आहोत असं त्यांनी ते वादा केलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ओके, पुढील 5 वर्षात कधी तुम्हाला 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी ते ठाम म्हटलेलं आहे. बघू आता ते आपल्याला पुढे समजणारच आहेत. चला आता लाडकी बहीण 10वा हप्ता संदर्भात 12,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल पण आपण माहिती इथे समजून घेऊया. चला ती माहिती तुम्हाला मी आता सांगतो. बघा आता जो काही 10वा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे. बरोबर, हे बघा 10वा हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहात. हा जो हप्ता आहे हा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे, कारण 8वा हप्ता तुम्हाला मिळाला फेब्रुवारीचा, मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळाला. हे दोन्ही हप्ते बघा, जो 8वा हप्ता होता तो तुम्हाला 7 मार्च रोजी मिळाला होता. बरोबर, आणि लगेच 12 मार्च रोजी तुम्हाला 9वा हप्ता पण मिळाला. म्हणजे 1500 3000 रुपये, 1500 2 टाईम आले मार्च महिन्यात, म्हणजे 3000 रुपये तुम्हाला मिळाले 2 महिन्याचे. आता बघा पैसे तुम्हाला मिळाले. आता एप्रिल महिन्यात जो आहे, एप्रिल महिन्याचा हा 10वा हप्ता आहे. 10वा हप्ता हा 10वा हप्ता आहे आणि हा 10वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. ओके, 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर हे 1500 रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत त्याबद्दल समजून घ्या. हे बघा, हे 1500 रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही आणि 1500 रुपये जमा होणे अजून सुरू झालेलं नाही. लाडक्या बहिणींनो माहिती नीटपणे समजून घ्या. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये अजून सुरू झालेले नाहीत. ते कधी सुरू होणार आहेत ते समजून घ्या. ते कधी सुरू होणार आहेत त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो मी आता. तर बघा 6 ते 15 एप्रिल दरम्यान, 6 ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत अशी माहिती एक पहिले आली होती. आणि त्यानंतर असं देखील सांगण्यात आलं होतं जरी 6 ते 15 तारखेदरम्यान जरी नाही चाले तर एप्रिलच्या मागील शेवटीच्या 2 आठवड्यात पैसे येऊन जातील असं सांगण्यात आलं होतं. परंतु माझ्या माहितीनुसार तुम्हाला 6 ते 15 एप्रिल दरम्यान 100% पैसे खात्यात जमा होऊन जातील. 6 ते 15 तारखेदरम्यान पैसे येऊन जातील असं वाटत आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघू आता, पैसे तर कुठे जाणार नाही, पैसे तर येणारच आहे. फक्त एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. पात्र असाल तर पैसे तर येऊनच जातील, काही टेन्शन नाही. आणि ज्या महिन्याचे पैसे आहेत त्याच महिन्यात ते बरोबर येऊन जातात. आता हा एप्रिल महिना आहे, या एप्रिल महिन्यात तर 100% पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत. जेव्हा पैसे येतील तेव्हा मी सांगून देईल तुम्हाला की पैसे आले, आणि तेव्हा संपूर्ण तुम्हाला मी माहिती देऊनच टाकेल जेव्हा पैसे आले तेव्हा. परंतु महत्त्वाचं काय असतं की रोजच्या ज्या अपडेट असतात त्या पण तुम्हाला माहीत असणे फार गरजेचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये काय नवीन बदल झाला, काय नवीन GR आला,
आजच्या कामाच्या बातम्या काय आहेत, सरकारने अजून काय महत्त्वाचे निर्णय घेतले, बहिणींसाठी पुरुषांसाठी काय निर्णय घेतले ते पण समजून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला द्यायची होती. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व काही मी सांगितलं. आता आपण आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या बघून घेऊया. चला, त्या टॉप बातम्या आता समजून घ्या. सर्वांनी, पुरुषांनी, महिलांनी, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आता ज्या महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आहेत त्या बातम्या समजून घ्या. चला, पहिली जी बातमी आहे, पहिली बातमी आपण इथे जाणून घेणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता, बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, वर्षाला मिळणार 12,000ची पेन्शन. नेमक्या काय आहे अटी आणि शर्ती? बघा, 12,000 रुपये कसे मिळणार, 12,000 रुपये कोणाला मिळणार या संदर्भात तुम्हाला अगोदरच मी सांगितलं. तर 12,000 रुपये कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या. जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना वर्षाला 12,000ची पेन्शन मिळणार आहे, त्याबद्दल ही बातमी आहे पहिली. बघा, जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कामगार कल्याण मंत्रालयाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी नवीन पेन्शन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्ष वय पूर्ण झालेल्या कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. बांधकाम क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या कामगारांना वृद्धपकाळात आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, अहिल्यानगर जिल्ह्यात 1.25 लाख बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत. यापैकी ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा कामगारांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. प्रशासनाने या पात्र कामगारांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले असून ते वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. बघा, तर कोणाला मिळणार आहेत 12,000 रुपये ते तुम्हाला समजलं. तर जे काही बांधकाम क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घालणारे कामगार आहेत तर त्यांना वृद्धपकाळात आर्थिक आधार त्यांना मिळवण्यासाठी ही योजना आहे, ही पेन्शन मिळणार आहे. 60 वर्ष वय पूर्ण झालेल्या कामगारांना मिळणार आहे ते 12,000 रुपये. आलं तुमच्या लक्षात? तर ही अपडेट तुम्हाला समजली. ही पहिली जी बातमी होती, तर 12,000 रुपये कोणाला मिळणार, 12,000 रुपये कोणाला मिळणार याबद्दल तुम्ही सर्वजण वाट बघत होते की काय अपडेट आहे. तर अशी ही अपडेट होती, ही महत्त्वाची कामाची बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली. चला, आता पुढील 2 नंबरची जी बातमी आहे ती बातमी आपण जाणून घेऊया. चला, पुढील 2 नंबरची बातमी आपण समजून घेऊया. बातमी नंबर 2. तर कामाची बातमी आहे, कामाची बातमी समजून घ्या. हे बघा, राज्यात 1 मे पासून एक राज्य एक नोंदणी घरात बसून करता येणार रजिस्ट्री. तर बघा, 1 मे पासून सर्वात मोठा निर्णय होणार आहे. कामाची बातमी समजून घ्या. तर एक राज्य आणि एक नोंदणी होणार आहे. काय माहिती आहे समजून घ्या. बघा, घराची नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारून तुम्ही पण वैतागले का? तर मग तुम्ही ही बातमी तुमच्यासाठी आहे. बघा, ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण सरकारी कार्यालयासाठी हेलपाटे जरी मारून तुम्ही वैतागले असतील तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. हे बघा, घर खरेदी करणं ही बाब जितकी आनंददायी आहे तितकंच घराची नोंदणी करण्याचं काम कंटाळवाणं वाटतं. घराची नोंदणी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागतात, बरोबर. अनेकदा तासनतास या रांगांमध्ये ताट करत बसावं लागतं. सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारून सर्वच जण वैतागतात. तर अनेक ठिकाणी आपलं काम करण्यासाठी मधल्या दलालांना पैसे देखील द्यावे लागतात. परंतु आता या सगळ्या प्रकाराला पूर्णविराम बसणार आहे.
बघा पूर्णविराम बसणार आहे, कारण आता घराच्या नोंदणी संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा जो निर्णय आहे तो घेतला आहे। तर बघा त्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की एक राज्य एक नोंदणी म्हणजे तुम्ही नागपुरात घर घेतलं असेल तर पुण्यातून देखील नोंदणी करू शकता। आधार कार्ड इन्कम टॅक्स संदर्भात फेसलेस नोंदणी अशी 1 मे पासून सुरुवात करतोय। बघा आता जरी तुम्ही नागपुरात आहात, तुम्ही नागपुरात घर घेतलं, तुम्ही जरी नागपुरात घर घेतलं असेल तर पुण्यातून देखील नोंदणी तुम्हाला आता करता येणार आहे। तुम्ही आता पुण्यात राहून देखील तुम्ही नोंदणी करू शकता जरी तुम्ही नागपुरात घर घेतलं असेल तर। बघा हे जे आहे एक राज्य एक नोंदणी असा हा निर्णय आहे आणि सर्वात महत्त्वाची कामाची ही बातमी होती। 1 मे पासून हे लागू होणार आहे। 1 मे पासून एक राज्य एक नोंदणी घरात बसून तुम्ही आता रजिस्ट्री करू शकता। सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे आणि एक ही कामाची बातमी ती, आनंदाची बातमी ती सर्वांसाठी। चला ही बातमी पण तुम्हाला समजली, आता पुढील बातमी समजून घ्या। चला आता बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता। बातमी नंबर 3 बघा आता, तर सोयाबीन कापसाला मिळत आहे चांगले दर। आनंदाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी, सोयाबीन कापसाला मिळत आहे चांगले दर। बघा सोयाबीनचे दर वर्षभरात 3,900 रुपये क्विंटलवर स्थिरावले असतात। शेतकऱ्यांजवळचे सोयाबीन आता संपले आहे। अशा परिस्थितीत 2 एप्रिलला अमरावती येथील बाजार समितीमध्ये अधिकतम 4,400 रुपये भाव मिळाला आहे। बघा तर अमरावती येथे 2 एप्रिलला अमरावती येथील बाजार समितीमध्ये अधिकतम 4,400 रुपये भाव मिळाला आहे। बघा सोयाबीनला ओके। त्यानंतर चांगल्या प्रतवारीच्या कापसाचे भाव यंदा पहिल्यांदा, बघा चांगल्या प्रतवारीच्या कापसाचे भाव यंदा 7,775 रुपयांवर पोहोचला आहे। कापसाचं पण इथे दिलेलं आहे बघा। तर चांगल्या प्रतवारीच्या कापसाचा भाव यंदा पहिल्यांदाच 7,775 रुपयांवर पोहोचला आहे। पुढे बघा माहिती, तर शासनाने 4,892 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला होता। प्रत्यक्षात खाजगी बाजारात मातीमोल भाव असताना शासनाने हंगाम सुरू झाल्याच्या 2 महिन्यानंतर केंद्रावर नोंदणी व त्यानंतर महिनाभराने खरेदी सुरू केली व खरेदीमध्ये मंद गती असल्याने शेकडो शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी राहिली आहे। दरम्यान नाफेडचे पेमेंट विलंबाने मिळत असल्याचे हे बघा, नाफेडचे पेमेंट विलंबाने मिळत असल्याने आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकले आहे। काहींनी साठवणूक केली, मात्र 4 महिन्यानंतरही सोयाबीनची दरवाढ होत नसल्याने सोयाबीनची विक्री केली। ओके, तर बघा ही काही महत्त्वाच्या बातम्या, त्या टॉप बातम्या कामाच्या बातम्या देखील मी तुम्हाला इथे समजून सांगितल्या। चला आता अजून एक महत्त्वाची माहिती समजून घ्या। तर बघा ज्या पण कामाच्या बातम्या त्या, ज्या महत्त्वाच्या बातम्या त्या सर्व बातम्या मी तुम्हाला नीटपणे समजून सांगितल्या आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या सांगितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची माहिती ती सर्व माहिती तुम्हाला सांगितली। बघा तुम्हाला मी 10वा हप्ता संदर्भात अपडेट दिली, 2100 रुपये संदर्भात पण माहिती दिली, त्यानंतर 12,000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल पण सांगितलं आणि ज्या काही टॉप बातम्या तर त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर सर्व काही माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे बघा डेलीचे जे काही माहिती असते तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही। आपल्या चॅनलचा एक व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना डेलीचा, तर तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही, कारण
एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगून देतो. पुन्हा मग तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही, कारण यामध्ये जी माहिती असते ना ती कामाची माहिती मी तुम्हाला सांगतो. असं नाही की उगाच तुम्हाला काही सांगायचं, उगाच काही टेन्शन द्यायचं, तसं नाही. कामाची बातमी असली तरच. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर डेलीच माहिती तुम्हाला मिळते. काही नवीन निर्णय आले का किंवा काही अपडेट आली का त्याबद्दल पण तुम्हाला डेली माहिती आपल्या चॅनलवर मिळून जाते. ओके, तर माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती असते की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा बरं. सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही माहिती, एकमेव चॅनल आहे आपलं ATV गुरुजी, जे एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही सांगत असतं. एकदम आपल्या सोप्या भाषेत, गावरान भाषेत, एकदम सिंपल भाषेत, जी भाषा तुम्हाला समजते, मला समजते त्याच भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. चला लाईक करा बरं, पटापट लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. लाडकी बहीण योजना किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या असतील, कामाच्या बातम्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं आपण भेटू. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.